व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता असेल तर हा व्हिडिओ सरासरी नजरेने बघू नका, तर काळजीपूर्वक बघा आणि यावर विचार करा. एज्युकेशन सिस्टम मध्ये असलेली कमी बरेच लोक सांगत आहेत, पण याचं सोल्युशन काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि संगमनेर मध्ये मला असं काय अनोखं मिळालं यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा. आपल्या सोसायटीमध्ये एक फार मोठा गैरसमज झाला आहे की सक्सेसफुल होण्यासाठी आणि जास्त पैसे कमवण्यासाठी उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण खरं तर एज्युकेटेड लोक नाही तर वेल एज्युकेटेड लोक रिअल लाईफ मध्ये सक्सेसफुल होतात. परंतु एज्युकेटेड होणं आणि वेल एज्युकेटेड होणं या दोघांमध्ये खूप मोठं अंतर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेल एज्युकेटेड म्हणजे नक्की काय, बघू. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की एज्युकेटेड पर्सन म्हणजे काय. तर जो विद्यार्थी 10वीत चांगले मार्क्स आणतो, मग 12वी करतो, नंतर ग्रॅज्युएशन करतो, आतापर्यंत याला माहित नसतं की मला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, हा आहे एज्युकेटेड पर्सन. म्हणून अशी एज्युकेटेड लोक आजकाल डिग्री असून सुद्धा स्ट्रगल करत आहेत. एज्युकेटेड लोकांचं ग्रॅज्युएशन नंतर स्ट्रगल स्टार्ट होतो आणि वेल एज्युकेटेड लोकांचं करिअर स्टार्ट होतो. आता तुम्हाला समजलं असेल की एज्युकेटेड म्हणजे काय. आता मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करतो की वेल एज्युकेटेड लोक म्हणजे नक्की कोण. एक स्टुडंट 8वीत असताना डिसाइड करतो की मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. त्यानुसार आता त्याची तयारी सुरू होते. आता हा मुलगा कन्स्ट्रक्शन साइट्स कडे अट्रॅक्ट होतो. जसं तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर तुमचं लक्ष ऑटोमॅटिक दुसऱ्यांच्या मोबाईलवर जातो, तसंच हा मुलगा कन्स्ट्रक्शन साइट्स कडे अट्रॅक्ट होतो. मोबाईल मध्ये पण कन्स्ट्रक्शन वगैरेचे व्हिडिओज बघतो आणि 8वी ते 12वी पर्यंत सिव्हिल रिलेटेड जी काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं लक्ष केंद्रित करतो आणि फायनली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतो. इंजिनिअरिंग करत असताना तो एखाद्या कन्स्ट्रक्शन साइटला दररोज 1 तास व्हिजिट करतो. सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस आणि सेमिस्टर संपल्यावर जी काही सुट्टी असते त्यातही वेळ देतो. आता जेव्हा याची इंजिनिअरिंग कंप्लीट होते तेव्हा याचं स्ट्रगल नाही तर करिअर स्टार्ट होतो. कारण कॉलेज सोबत त्याने घेतलेल्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समुळे त्याला माहित असतं की आता आपल्याला नक्की काय करायचं आहे. या व्यतिरिक्त तो एज्युकेटेड मुलगा ज्याला 10वीत जास्त टक्के भेटले म्हणून सायन्स घेतलं आणि 12वीत कमी टक्के पडले म्हणून IT नाही भेटलं तर सिव्हिल घेतलं आणि कंप्लीट केलं. आता तुम्ही सांगा या दोघांची बरोबरी होऊ शकते का? नाही. माझ्या मते तो मुलगा ज्याने 8वीत आपल्या करिअरचा निर्णय घेतला होता या मुलाशी 5 वर्ष पुढे आहे. एक प्रश्न तुम्हाला पडला असेल जर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघितलं असेल तर, की 8वीत मुलं कसं डिसाइड करतील की त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. या वयात मुलांना खेळ आणि मोबाईल याशिवाय काय कळतं. तुमचा हा विचार एकदम बरोबर आहे आणि इथंच मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्या पॅरेंट्सची. पॅरेंट्सला विचारा की त्यांच्या मुलाला किंवा मुलीला पुढे काय करायचं आहे, तर त्यांचं उत्तर असतं की बघू मार्क्स किती मिळतात त्यावर डिसाइड करू. 90% मिळाले तर सायन्स, 70% पडले की कॉमर्स, नाहीतर आर्ट्स आहेच. आणि तुम्हाला खरं सांगतो की हा लॉजिक मला कधीच कळलं नाही. म्हणजे जर एखाद्या मुलाला जज व्हायचं आहे आणि जर चुकून त्याला 10वीत 90% मिळाले तर त्याचं स्वप्न गेलं पाण्यात. आता भारतीय परंपरेनुसार आणि समाजाच्या दबावात त्याला सायन्स घ्यावंच लागणार. आता मला सांगा की जेवढे क्लास 1 ऑफिसर्स, जजेस, कलेक्टर्स आणि बाकी सिव्हिल सर्वंट्स आहेत, हे सगळे 35-40% पास होणारी लोक आहेत का? नाही ना. ही सगळी ती स्मार्ट लोक आहेत ज्यांनी 8वीत आपल्या करिअरचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तयारी सुरू केली. त्यांच्या 10वी-12वीच्या टक्क्यांनी त्यांचं करिअर डिसाइड नाही केलं. आणि हेच रिझन आहे की 20 लाख ऍस्पिरंट्स मधून ही लोक निवडली जातात. मी काही पॅरेंट्सला विचारलं की तुमच्या मुलाच्या भविष्याचं काय, तर त्यांचं उत्तर होतं की मी हे त्यांच्यावर सोडलं आहे. त्यांना जे वाटेल त्याच्यात ते करिअर करतील. आणि हे ते इतकं प्राऊडली सांगतात. त्यांना वाटतं की ही त्यांची खूप मॉडर्न थिंकिंग आहे. आता तुम्ही मला सांगा, ही आभासी जगात जगणारी मुलं, कधी यांना PUBG मध्ये करिअर करायचं असतं, कधी टिकटॉकवर, तर कधी युट्यूबवर. ही मुलं आपलं करिअर निवडण्यासाठी सक्षम आहेत का? तुम्हाला खरं सांगतो, ही सगळी मुलांचं करिअर खराब करणारी विचारधारा आहे. तर मग नेमकं काय करायला हवं? काही अवघड नाहीये. तुम्ही त्याच्या स्किल्स आणि इंटरेस्ट बघून त्याच्यासाठी एक करिअर ऑप्शन निवडा आणि त्या मार्गावर तुम्ही स्वतः त्याला चालवा.
तुम्ही एक असं हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करा की त्याचा इंटरेस्ट तुम्ही निवडलेल्या फील्डमध्ये आपोआप क्रिएट होईल. या फील्डची युट्यूबवर व्हिडिओज त्याला दाखवा. त्याच्या रिलेटेड ऑनलाईन कोर्सेसमध्ये त्याला एनरोल करा. udemy.com सारख्या वेबसाईट्सवर प्रत्येक फील्डची कोर्सेस अवेलेबल आहेत. खरं तर हे सगळं स्कूल्समध्ये व्हायला हवं, पण तुम्हाला हे सगळं स्वतः करावं लागेल. कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये फक्त 2 गोष्टींची कमी आहे. एक एज्युकेशन आणि दुसरं सिस्टम. याला एक्सप्लेन करायचं म्हणजे एखाद्या क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहेत आणि प्रत्येक स्टुडंट वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये जाणार आहे, तरी सगळ्यांना एकाच सिलेबस मधून जावं लागणार. थोडक्यात म्हणजे एखाद्या मुलाला शेतकरी व्हायचं आहे, दुसऱ्याला डॉक्टर, तिसऱ्याला इंजिनियर आणि एखाद्याला अकाउंटंट. या सर्व मुलांना 10वी पर्यंत एकच सिलेबस असतो. हे आहे एज्युकेशनचे फेल्युअर. हे एज्युकेशन सिस्टम मुलांना डिग्री होईपर्यंत कळू देत नाही की त्यांना पुढं काय करायचं आहे, आणि हे आहे सिस्टमचे फेल्युअर. खरं सांगायचं तर हे एज्युकेशन सिस्टमचे फेल्युअर नसून हा त्यांचा उद्देश आहे की त्यांना समाजात सुशिक्षित गाढव तयार करायचे आहेत जे त्यांची गुलामी करणार. हा खराब सिस्टम इंग्रजांनी आपल्याला दिला आणि आपण आपलं उत्कृष्ट एज्युकेशन सिस्टम सोडून त्यांची ही घाण स्वीकारली आहे. एज्युकेशन सिस्टमला इंडियामध्ये सध्या खूप क्रिटिसाइज केलं जात आहे, पण फक्त क्रिटिसाइज करणं हे सोल्युशन नाही. सोल्युशन हे आहे जे मी वर एक्सप्लेन केलं की आपल्याला आपल्या मुलाच्या स्किल्स आणि प्रॅक्टिकल नॉलेजवर खास लक्ष द्यावं लागेल. नाहीतर आपल्याला अशी कॉलेजेस तयार करावी लागणार ज्यांच्या थेरॉटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेजवर पण खूप फोकस केलेला असेल. पण अशी कॉलेजेस भारतात एक्झिस्ट करतात का? मी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात सोडा, मला संगमनेरमध्ये असं एक कॉलेज मिळालं. बाप कंपनी म्हणून तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही त्याची व्हिडिओज वगैरे पण बघितले असतील, पण तुम्हाला त्याची खरी किंमत अजूनही माहीत नसेल. मी जेव्हा तिथं व्हिजिट केली आणि त्यांचं सिस्टम बघितलं, मला खूप आनंद झाला. 11-12च्या मुलांना IT रिलेटेड सब्जेक्ट्स प्रॅक्टिकली शिकवले जात होते आणि तिथली मुलं ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर मध्ये असतानाच क्लायंट प्रोजेक्टवर, म्हणजे ते काम जी मुलं कंपनी जॉईन केल्यावर करतात, तिथं प्रॅक्टिकली करत होती. आणि हेच आपल्याला हवं आहे. आणि या उलट दुसऱ्या IT कॉलेजेसच्या मुलांना हेच माहीत नसतं की IT मध्ये एक्झॅक्टली काम काय असतं. कॉलेज कंप्लीट झाल्यावर सुद्धा त्यांना प्रश्न असतो की आता IT मध्ये मी काय करू, कारण IT मध्ये 100 पेक्षा जास्त फील्ड्स आहेत. यातील एखादी फील्ड सिलेक्ट करून त्याच्यात करिअर स्टार्ट करण्यात त्याचे 2-3 वर्ष निघून जातात. आणि बाप कंपनी सारख्या कॉलेजेसमध्ये शिकलेले विद्यार्थी फ्रेशर असून सुद्धा 3 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या व्यक्तीच्या बरोबरीत उभे राहू शकतात आणि त्यांना फ्रेशर म्हणून कोणतीही कंपनी ट्रीट करणार नाही. बाप कंपनी IT साठी खास आहे, पण यासारखी विविध क्षेत्रातील आणखी कॉलेजेस असतील जी ह्या पॅटर्नवर चालतात. जर तुम्हाला असं एखादं कॉलेज माहित असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी लोकांनाही त्याचा फायदा होईल. तर जे काही सांगितलं आहे यावर विचार करा आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलासाठी योग्य ते करिअर निवडा.